येत असताना मला वाटलं आमच्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित मुख्यमंत्र्यांशी संबंधित चित्रपट आहे की काय. कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमच्या पार्टीत आता हाऊसफुलचा बोर्ड लावायला लागेल आणि आता बस. तर मला वाटलं राजकीय त्याच्यावर काय आहे की काय. आमच्या अमित वाधवानीचं नाव घ्यायला राहिलो आणि चांगला चित्रपट. आणि खरं आहे की कॉमन माणसाला त्या ठिकाणी मध्यबिंदू केंद्रित मानून हा पिक्चर या ठिकाणी बनवल्याचं समजलं. आणि खरं म्हणजे हा राजकीय विषय नसला तरी या राज्य सरकारला तुम्हाला कुणालाही दोष देता येणार नाही. निदान मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस ते जे राज्यभर जे काम करतात ते कॉमन माणसाला केंद्रबिंदू करून करतात. आणि पहिला मी इथे आलो तर मी बोलले हे माझी स्तुती करतायत की माझ्यावर काय टीका करतायत. म्हणजे आमदार म्हणून मंत्री म्हणून म्हणजे मला आठवतंय मी एकदा जालनाला मी तेव्हा मनसेमध्ये होतो, दौऱ्यावर होतो आणि मेळावा चालू होता आणि मेळाव्यामध्ये आमचे मित्र जे अविनाश अभ्यंकर आहेत ते भाषण करत होते. माझ्या अगोदर त्यांचं भाषण झालं आणि ते त्या ठिकाणी माझं कौतुक करत करत म्हटले की प्रवीण दरेकर एवढ्या कष्टातनं इथपर्यंत पोहोचलेत की आधी कॉलेजला असताना एक अंगठी होती ते घाण ठेवून त्यांनी वृत्तपत्र वाचनालय उभं केलं. तेव्हा मी बोललो तू माझं कौतुक करतोस की लोकांसमोर इज्जत काढतोयस. तर मला वाटलं मला बोलावलंय परंतु तशी काही संधी या ठिकाणी मिळणार नाही. काही एक चांगलं काम. कारण राजकारण खरं आहे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा त्या ठिकाणी राजकारणी म्हणजे लबाडच, चोरच, वाईटच अशा प्रकारची एक प्रतिमा गेल्या अनेक वर्षापासून होती. परंतु सुदैवानं या देशाला नरेंद्र मोदींचं नेतृत्व लाभलं आणि राजकारणाची सगळी परिणामच त्या ठिकाणी बदलून गेली. सुदैवानं या राज्याला देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व लाभलं आणि एक निष्कलंक कुठल्याही प्रकारचा एकही 5 वर्ष भ्रष्टाचाराचा डाग नसणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभला. हे जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी राजकारणाची पहिले बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आता बदलायला लागलाय. चांगलं राजकारण आलंय, चांगलं नेतृत्व येते आणि जे वाईट आहे जे तुमच्या नजरेत आता चित्रपटात तुम्ही काय पॉझिटिव्ह दाखवलं निगेटिव्ह दाखवलं मला माहित नाही, तर तशा पद्धतीचं राजकारण हळूहळू चुकीचं त्या ठिकाणी कमी होतंय. आणि निश्चितपणे खरं आहे की राजकारणी काल परवा सायकलवर असणारा राजकारणी एकदम मर्सिडीज आला तर शेवटी हे कुठनं येतं कसं येतं अशाच अर्थाचं मला वाटतं या ठिकाणी तुमच्या या कथाकारांचा किंवा दिग्दर्शकांचा निर्मात्यांचा त्या ठिकाणी विषय असावा. आणि एक समाजात किंवा राजकारणी लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा चित्रपट म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. अजून मी काय पाहिला नाही. तुम्ही जे काही सांगताय त्याच्यावर मी या ठिकाणी बोलतोय. मला आज आनंद वाटतोय की या निमित्तानं आमचे 2 मित्र या ठिकाणी म्हणजे प्रदीप पटवर्धन तर कॉलेजपासून मला वाटतं 10 वर्षांनी आम्ही आता भेटलो असेल. त्यामुळे तीही एक संधी या ठिकाणी मिळाली. आज पंडित राठोड असतील, संदीप पाटील या चित्रपट क्षेत्रात अत्यंत धाडसानं त्या ठिकाणी निर्मिती करतायत आणि मराठी चित्रपट काढणं ते नीटपणे त्या ठिकाणी जनतेसमोर नेणं रसिकांसमोर हे फार अवघड काम आहे. मग त्याचं फायनान्शियल मेकॅनिझम, मार्केटिंग या सगळ्या गोष्टी असतात. आणि अशा परिस्थितीत मराठी चित्रपट आज सर्व चित्रपटसृष्टीपेक्षा एक पाऊल पुढे आहेत हे सांगायला निश्चितपणे आनंद वाटतो. पण आम्ही शेवटी मराठी अस्मितेसाठी चळवळीतनं आलेले कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे नेहमीच आम्हाला मराठी या विषयाचा सार्थ अभिमान राहिलेला आहे. आणि या चित्रपटांसाठी जी जी मदत लागेल आज आम्ही अख्खी बँक आणले. मला माहित नव्हतं. मी आलोय, चेअरमन व्हाईस चेअरमन आलाय, डायरेक्टर आमचे आलेत. तर आपल्याला जिथे जिथे मदत लागेल त्या ठिकाणी बँक म्हणून सुद्धा आपल्या पाठीशी निश्चितपणे राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपला चित्रपट चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हावा आणि असं कोणी बोलू नये आता बस झालं दुसरा शो लावू नका. तर पुन्हा पुन्हा असे चित्रपट यावेत अशा प्रकारे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.
धन्यवाद प्रवीणजी. अत्यंत आश्वासक असे आपले शब्दबोल होते आणि एवढंच म्हणेन की बदलाचे वारे आता जोरदार वाहू लागलेले आहेत आणि सरकारवरती आमचा नितांत विश्वास आहे. धन्यवाद. मी अमित वाधवानी यांना पुढे येण्याची विनंती करते. अमितजी इथे उपस्थित आहेत आणि आपलंही खूप खूप स्वागत. अमित जी, आप 2 शब्द कहिए. नमस्ते, गुड इवनिंग. यहाँ पे आके मुझे बड़ी खुशी हो रही है. मैंने मराठी सिनेमा और मराठी कल्चर से मेरा इतना जो जितना करीबी से मैं अभी देख रहा हूँ वैसे मैंने पहले कभी देखा नहीं है. हिंदी मूवीज सिम्बा, गोलमाल और वैसे काफ़ी मूवीज़ में एज अ बिजनेसमैन हमने को ब्रांडिंग की थी 70-30 में. बट जो मासिस का जो फील है जो मराठी सिनेमा में महाराष्ट्र में स्पेशली है, ये पहली बार मैं एक्सपीरियंस कर रहा हूँ. और मूवी के कुछ मैंने ट्रेलर्स देखे आज सुबह. इनफैक्ट एक शो में मैं सुनील सर के साथ मिला, सुनील शेट्टी जी के साथ. उन्होंने एक वीडियो भी भेजा है कि वो नहीं आ पाए बिकॉज हिज सन इज गेटिंग लॉन्च्ड नाउ, आहान शेट्टी. आपने पेपर्स में पढ़ा होगा. तो वो मुझे बता रहे थे कि बहुत सारी मराठी पिक्चर्स जो है वो इतना बिजनेस कर रही थी और इतना कनेक्ट है. आप सोशल मीडिया पे चेक कीजिए, जो अच्छी खासी नेशन वाइड जो बॉलीवुड मूवीज है, हिंदी मूवीज भी नहीं कर पाती है. सो मुझे कुछ ही दिन पहले शिरीष जी से मैं मिला और पंडित जी तो मेरे आई थिंक वी आर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. एंड जब मैंने ट्रेलर देखा तो मुझे ऐसा लगा कि ये मूवी को के लिए एक बहुत बड़ा I mean I'll be dissatisfied if as a businessman I do not associate with this picture. I think मेरा ये responsibility बनती है being a Maharashtrian and also being you know one of the ace pioneers in the industry कि हर एक व्यक्ति जो ये मूवी को देख के कुछ सीख सकता है, उसको ऐसे लगेगा हाँ यार ये देश में जो अभी चल रहा है उसके कंपैरिजन में ये जो मूवी बनी है इसमें सच बात कही गई है. और वो देख के ये भी बोल सकता है कि जो पार्लियामेंट में चल रहा है a lot of people don't appreciate. तो you know I'll just take a minute and tell you, जब ये दादा यहाँ बैठे हुए थे 2014 से 2019 के बीच में बहुत सारी चीजें हैं जो सुधर गई है, लेकिन हम डरते हैं ये कहने से कि हाँ वो चीजें सुधर गई है. तो आप पिक्चर देखेंगे और अभी का ग्राउंड जीरो पे हाल देखेंगे तो आपको ऐसा लगेगा कि स्टेट गवर्नमेंट और सेंट्रल गवर्नमेंट काफी अच्छा काम कर रही है. एंड थैंकफुली हमारी जिंदगी ऐसी नहीं है जो पिक्चर में दिखाई गई है. यू नो, सो मुझे ये सारी चीजें बहुत पसंद आई और मुझे ऐसा लगा कि ये मूवी के साथ जुड़ना चाहिए. और हर एक दक्ष जो ये मूवी देखना चाहता है, जो जैसे मेरे जैसे जो सिंधी समाज के लोग हैं, शायद वो मराठी नहीं बोल सकते और मराठी मूवी देखते भी नहीं है, ट्रेलर आता है उसको छोड़ देते हैं. बट मैं इस मूवी को इसके लिए प्रमोट करूंगा कि जो नॉन मराठी स्पीकिंग भी लोग हैं उनको भी रीजनल मूवीज को सपोर्ट करना चाहिए और जाके देखना चाहिए. तब उनको समझेगा कि सिर्फ इंडिया में बॉलीवुड मूवीज नहीं है. आप दुबई जाइए, अबू धाबी जाइए या लंदन, यूरोप, कहीं भी जाइए, मराठी मूवीज का एक बड़ा मार्केट है और यही एक इंडस्ट्री है. रियल एस्टेट से मैं बिलोंग करता हूँ तो रियल एस्टेट के बारे में तो बोलना नहीं चाहूंगा बिकॉज सारे बिजनेस की हालत खराब है इस समय. बट ये एक इंडस्ट्री है जो पैसा कमा रही है, जो टैक्स भर रही है. तो वी मस्ट एनकरेज ऑल सॉर्ट ऑफ मूवीज. थैंक यू. सगळ्या मान्यवरांचे आता यानंतर इथे सत्कार होणार आहे. मी शिरीषजींना विनंती करते की आपण सगळ्यात आधी माननीय प्रवीणजी दरेकर यांचं स्वागत करावं. पंडित सरांना विनंती करते की आपण सन्मान करावा. वीडियो के लिए थोड़ी देंगे, दो बार कौन देगा. यानंतर सिद्धार्थजी कांबळे यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत. मी दोन्ही निर्मात्यांना विनंती करेन की आपण हा सन्मान करावा. संदीपजी पाटील आणि पंडितजी राठोड. मी अमितजींचा सन्मान करण्याची विनंती करते.
सगळ्याच मान्यवरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत, त्यामुळे मी आपल्याला विनंती करते विठ्ठलजी भोसले, यानंतर पुरुषोत्तमजी दळवी, जोरदार टाळ्या होऊ देत. आशिष गोयल यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करूया. चित्रपटातले कलाकार यामध्ये पद्मश्री मनोज जोशी यांचं आपण स्वागत करतो. प्रदीप पटवर्धन यांचंही आपण स्वागत करूया. कथा ज्यांची आहे आनंद दमासवेकर यांचंही आपण इथे स्वागत करूया. विश्वविख्यात ज्योतिष संदीपजी कोचर इथे आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं. भविष्य काय असणार आहे आमच्या चित्रपटाचं. अरे वा, चित्रपटातल्या गाण्यामध्ये यांनी काम केलेलं आहे. खूप खूप स्वागत आपलंही. मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते आपण आसनस्थ व्हावं, बसून घ्यावं. स्टील बैठ जाओ. चित्रपटातला आणखीन एक महत्वाचा पण गायकांनी इथे गायलेला आहे. यामध्ये वैशाली सामंत आहेत, यासोबतच चक दे इंडिया फेम कृष्णा बरुआ सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण कृपया पुढे यावं. कुठल्याही चित्रकृतीबद्दल विचार करत असताना संगीत हा त्याचा आत्मा असतो. त्या चित्रपटाला पुढे नेत असताना कुठेतरी संगीत हा दुवा असतो. विजय, तू या संगीत दिग्दर्शनाबद्दल काय सांगशील? पण सगळ्यात आधी मला असं वाटतं की सुबोधजी, आपण गीतकार म्हणून काय सांग? शिरीष राणे दिग्दर्शक, माझे खूप चांगले मित्र. मसवेकर सरांनी जसं सांगितलं की या सिनेमाचं नाव आधी दिनकर संभाजी चव्हाण होतं. शिरीषने मला सांगितलं असं असं गाणं लिहायचं आहे, ह्या सिनेमाचा बाज असा आहे, यात अशी अशी स्टोरी आहे. तर मला अचानक एक दोन शब्द सुचले, आता बस. आणि मी शिरीषला विचारलं, आता बस ह्या ओळींवर काही लिहिता येईल का, म्हणजे मी लिहू का? तो बोलला कॅरी ऑन. आणि मग जे गाणं जन्माला आलं ते हे होतं. आणि मला आनंद आहे की आता ह्या सिनेमाचं नाव सुद्धा आता बस आहे. मला संधी दिली शिरीषने, त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो आणि स्वतःला पण आता बस म्हणतो. मी संधी दिली म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीचा हा स्टेट अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट कवी आहे वा वा हलाल चित्रपटासाठी. वा वा. त्यामुळे मी काही संधी वगैरे दिली नाहीये. तो खूप छान लिहितो, पण तो जास्त पुढे पुढे करत नाही, त्यामुळे कदाचित तो मागे आहे. आणि अप्रतिम गाणं लिहिलंय त्याने, जे आज आपण पाहणार आहोत. जे आज आपण पाहणार आहोत. विजय खरं तर संगीतकार त्याच्या संगीतामधून खूप व्यक्त होत असतो. ही गाणी करत असतानाचा तुझा अनुभव कसा होता? आधी एक गोष्ट थोडी क्लिअर करतो की मागच्या 2 वर्षाआधी ज्या चित्रपटासाठी यांना गीतकार म्हणून महाराष्ट्र शासनाचं बेस्ट गीतकार अवॉर्ड मिळालं, ती हलाल फिल्मची ते गाणं त्यांनी लिहिलं होतं. आणि त्यानंतर अजून म्हणजे हा विषय नाही पण सांगतो, यावर्षी पण माझी एक पिक्चर भोंगा, ज्याला महाराष्ट्र शासनाचे 6 अवॉर्ड्स मिळाले, त्यात पण त्यांनी गाणं लिहिलं. आणि महत्वाचं म्हणजे हा चित्रपट माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट. याच्यानंतर मी 3-4 चित्रपट केले, भोंगा, हलाल असे चित्रपट केले, पण हा माझा खूप पहिला चित्रपट इतका जवळचा होता, मला असं वाटायचं की हे यायला पाहिजे. या चित्रपटाची जितकीही गाणी आहे ती अप्रतिम आहे, कारण मी संगीतकार, मला माहिती आहे की नेहमी चांगलं केलं आहे आणि सगळ्यांनी. आणि सरांनी मला ती संधी दिली. त्यांनी माझी फक्त 2 गाणी ऐकली होती जी मी अशी केली होती,
की नाही हा गाणी करू शकतो विजय, आणि ही पहिली संधी त्यांनी दिली. हा पहिला पिक्चर माझा यायला पाहिजे होता, तर हा तिसरा किंवा चौथा चित्रपट माझा येतोय. तर हा चित्रपट करताना जेव्हा हे गाणं माझ्याकडे आलं, गाणं लिहून आलं माझ्याकडे की आता बस पुरे झाले जगून मरणे मरून जगणे आता बस. तर माझ्या डोक्यात फक्त एकच नाव होतं की हे गाणं जर कोणी गाऊ शकत असेल तर तो एकमेव माणूस म्हणजे कृष्णा बरोबर. आता कृष्णादादाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर यांची खूप गाणी हिट आहे. आता त्याच्यात मोला मेरे ले ले मेरी जान, चक दे इंडियाचं त्यांचं सुपरहिट गाणं सोनियो सोनियो, अप्रतिम गाणे. म्हणजे ह्या माणसाची जी रेंज आहे, म्हणजे नुसरत फतेह अली खान सुद्धा त्यांना म्हणजे त्यांचे हे त्यांची फॅन आहेत, आणि व्हॉइस स्ट्रक्चर तसं. तर म्हटलं या गाण्याला जर लोकांच्या मनापर्यंत हृदयापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर असा आवाज पाहिजे. आणि मी त्यांची की या गाण्यासाठी मी त्यांना फोन केला, तो यार मैं तो हिंदी गाता हूँ, मराठी का प्रॉब्लेम आहे का प्रोनाउन्सिएशन का. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपण ते करून घेऊया, आपण हळू करूया, 2 तास लागेल, आपण 5 तास गाणं रेकॉर्ड करूया. आणि त्यांनी तसं ते गाणं, आणि अप्रतिम माइंड ब्लोईंग गाणं त्यांनी गायलं. खूप सुंदर सगळी गाणी झाली या चित्रपटात. लावणी आहे, गोंधळ आहे, आयटम सॉन्ग, सगळ्याच गोष्टी म्हणजे पिक्चरला ज्या स्टोरीला पुढे घेऊन जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठलंही गाणं अवास्तव येत नाही की हा गाणं टाकायचं म्हणून टाकलं, असं अजिबात या चित्रपटात झालं नाहीये. गाण्याची प्रत्येक आपली जागा आहे त्या ठिकाणी ते गाणं येतं, आणि मी माझ्या परीने 100% द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. गीतकारांनी केला, सुबोधनी एक गाणं लिहिलं आहे, गुरु ठाकूर यांनी एक गाणं लिहिलं आहे, आणि सहीद अख्तर ज्यांना पण मागच्या वर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार मिळाला बेस्ट गीतकार, त्यांनी पण एक गाणं लिहिलं. असे 3-4 गीतकार या चित्रपटाला लाभले आहेत. तर मला खूप आनंद होतोय की आज या चित्रपटाचा पहिलं टीजर आणि हे सगळ्या गोष्टी लॉन्च होत आहेत. तर गाणं तर मी गाणारच, पण त्याआधी कृष्णाला 2 शब्द आणखीन एक संगीत क्षेत्रातली महत्वाची व्यक्ती इथे उपस्थित झालेली आहे. खरं तर खूप मोठं नाव आहे संगीत विश्वामधलं. प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांना मी विनंती करते, आपण कृपया पुढे यावं. हिंदी बॉलिवूड मध्ये फार कमाल केलेली आहे आपल्या आवाजाने यांनी. गणेशजी आपण यावं. सभी को मेरा नमस्कार, और सबसे पहले तो मैं आप सभी का बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा कि आप लोग ने मतलब मुझे, मैं जो फिल्म से जुड़े सभी प्रोड्यूसर साहब हैं और म्यूज़िक डायरेक्टर हैं, सर आप हैं, और मनोज सर आप भी रिकॉर्डिंग पे आए थे, आपने बहुत मुझे प्रोत्साहन दिया है, समझाया बहुत कुछ. इनफैक्ट मैं एक थोड़ा सा करेक्शन, इट्स कृष्णा बेउरा नॉट बरुआ. बरुआ लोग असम से होते हैं, मैं उड़ीसा से हूँ. तो बट बेउरा जनरली क्या होता है कि मैं लोगों को जब कोई बेउरा प्रोनाउंस करने जाता है तो बेउरा बोलता है, तो मैं उनको अतावस कर देता हूँ. तो इट्स एक्चुअली बेउरा, कृष्णा बेउरा. और मैं राखी सावंत से कभी मिला नहीं, तो शायद मीडिया बहुत ज़्यादा मेरे बारे में नहीं जानती, तो बट गाने बहुत पॉपुलर हैं. तो सर आपसे भी मैं बहुत हमेशा टीवी पे देखता हूँ, आपको आज पहली बार देखा, आपको सामने. आपके सेंस ऑफ ह्यूमर बहुत अच्छी लगी मुझे सर, कि मुझे मालूम नहीं कि इतने दिग्गज नेताओं के भी जो होता है ना सेंस ऑफ ह्यूमर अंदर कहीं ना कहीं रहता है. तो आई एम रियली हैप्पी एंड प्राउड ऑफ दैट. थैंक यू एवरीबडी फॉर चूजिंग मी फॉर दिस फिल्म. बहुत अच्छा लगा, और एक नॉन महाराष्ट्रियन होने के बावजूद भी मुझे इस गाने के लिए चुना गया, वो बहुत बड़ी बात है. और मैं इसको बहुत ही फ़ख्र से और बहुत ही प्राउड से मैं महसूस करता हूँ, क्योंकि महाराष्ट्र की मिट्टी ने, यहाँ के पानी ने, यहाँ के नमक ने हमको बहुत कुछ दिया है. तो हम उस चीज़ का रिस्पेक्ट करते हैं कि हमारे यहाँ महाराष्ट्र से पूरे हिंदुस्तान में दिग्गज कलाकार हैं गाने वाले, उसके बावजूद भी आपने मुझे चुना. धन्यवाद जी, तो बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ. और मैंने अपनी पूरी कोशिश की है कि मैं इस गाने को जस्टिस कर सकूं. बाकी आप सुनने वाले, आप सभी डिसाइड करेंगे सुनने के बाद गाना की जो उसको ज़रूरत था वो मैंने अपनी तरफ से कोशिश की है. कुछ भूल चूक हुई हो अगर उच्चारण में तो माफ़ी चाहूँगा. तो ये मेरा पहला मराठी गाना है, तो उसके बाद आगे बेहतरीन करने की कोशिश करूँगा. धन्यवाद. वो भूल चूक हुई हो तो माफ करना, वो मेरी साइड से था. मैं कहता हूँ कि अच्छा ही था कि आपने बरुआ बोला, क्योंकि आप बेवड़ा बोल देते थे तो प्रॉब्लम होता था. नहीं, कि मैं तो हाथ भी नहीं लगाता हूँ. इतनी दूर तक नहीं जा पाती. आम्ही हे गाणं जवळजवळ एक गाणं रेग्युलर रेकॉर्ड करायला म्हणजे डब करायला नुसतं अर्धा तास ते 1 तास लागतो. कृष्णाजींनी ते गाणं 6 तास डब करत होते, आणि गाणं ऐकल्यानंतर एकही माणूस म्हणणार नाही की हे कुठल्या नॉन महाराष्ट्रीयन माणसाने गायलेलं आहे. हे माझं चॅलेंज आहे. त्याच्यातला एकही उच्चार जर चुकीचा कोणी दाखवला तर माझ्याकडून त्याला बक्षीस आहे.
एक छोटी सी बात आप लोगों के नॉलेज के लिए कहना चाहूँगा। मैं उड़ीसा से बिलोंग करता हूँ। उड़ीसा और महाराष्ट्र के जो बोली है उसमें काफ़ी हद तक जो है ना सिमिलैरिटी है। जैसे आप लोगों में ण है, ण वो ण का उच्चारण बहुत जरूरी है। ड़ का उच्चारण नहीं तो लोग कहते हैं, करते हैं या ल बोल देते हैं। तो वो ल और ण का उच्चारण प्रॉपरली च च कहाँ बोलना है वो अगर पता चल जाए तो मराठी हो जाएगा। तो इतने सालों में तो मैं भी धीरे धीरे करके सीख रहा हूँ। तो बहुत बहुत धन्यवाद। गणेश जी. शिरीष राणे हे नाव मी विद्यार्थी जीवनापासून पाहतो. एकांकिकेचा काळ असेल, नाटकाचा काळ असेल, नंतर सिरियल्स असतील आणि आता चित्रपट. सामाजिक बांधिलकी जपत या माणसाने आतापर्यंत जे काही समाजाला देण्याचा आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद मानतो. मुळामध्ये इथे येण्याचं माझं प्रामुख्याने कारण मी लोककलेच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून जरी आजचे समकालीन मूल्य साधत त्याच्यावरती भाष्य केलं जात आहे तरी सुद्धा त्यांनी लोककलेला न्याय दिलाय की यामध्ये ठेवणीतली बैठकीची लावणी आणि आदिशक्ती आधेमायाचा 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ तो अप्रतिम त्यांनी मला दाखवला. आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही छान पद्धतीने या चित्रपटाला महाराष्ट्राच्या मातीचा गंध दिलेला आहे आणि म्हणून मला आवडेल तुमच्या म्युझिक लॉन्चच्या वेळेला आणि पुढे चालून आपण कामही करणार आहोत. धन्यवाद. मी निर्मात्यांना आणि शिरीषजी आपल्याला विनंती करते की आपण आपल्या टीमचा सत्कार करूया. विजय गटलेवार, सुबोध पवार आणि कृष्णाजी. स्टील वाला नहीं निर्मात्या स्टील अलंकृत राठोड इथे आलेले आहेत. आपण पुढे यावं प्लीज. ये कितनी मिलना है वाला देखना है. आणि आपण गणेश सरांचं सुद्धा इथे स्वागत करूया. थैंक यू बोल दिया. अरे बॉलीवुड जाता है थैंक यू बोल के खत्म कर दिया. गीतकार सुबोध पवार. सगळ्याच टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि ज्या एका क्षणाची आता आपण ओके मी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मला असं वाटतं की तो आता खूप जवळ येऊन ठेपलेला आहे. यानंतर पोस्टर लॉन्च आणि एका गाण्याचं लॉन्च आपल्यासमोर होणार आहे. मी पुन्हा एकदा प्रवीणजी आपल्याला विनंती करते आपण पुढे यावं आणि पोस्टर लॉन्च झाल्यानंतर आपण ते जाहीरपणे सांगावं अशी विनंती. खास टॉपिक है भ्रष्टाचार का, जिस पर लोग आजकल ज्यादातर फिल्में वैसी बनती नहीं है भ्रष्टाचार के ऊपर, खासतौर पे बात की जाए तो, और ऐसे ही एक टॉपिक पर फिल्म लेकर आ रहे हैं. क्या कहना चाहेंगे इस फिल्म को लेकर, कैसा क्या कुछ बताया गया है इस फिल्म में? हाँ, निश्चित रूप से क्या होता है कि राजनीति में आकर केवल स्वयं के तिजोरियां भरने वाले जो लोग हैं, जिस प्रकार के उस प्रकार के जो लोग हैं कि पार्षद होने से पहले साइकिल थी, फिर अचानक पार्षद होने के बाद उनके पास मर्सिडीज आ गई, तो ये इसके पीछे का भी कोई कारण है. व्यवस्था के अंदर जो ये लगा के रखी थी, मुझे कहने के लिए हर्ष हो रहा है कि ये सारी चीज़ें मोदी जी हटाना चाहते हैं, उसका कंप्लीट निर्मूलन करना चाहते हैं. बट फिर भी कहीं ना कहीं हमको ये चीज़ें दिखती है. और सामान्य इंसान, क्योंकि वो नष्ट करना जैसे सरकार का काम है, तो उसे नष्ट करना सामान्य इंसान हमारा भी काम है कि वो न हो और उसके प्रति हम भी जागृत बने.
तो मुझे ऐसा लगता है क्योंकि सारी चीज़ें सब कुछ सरकार नहीं कर सकती, कि लांच देना भी गुनाह है। अगर कोई मांगता है तो उसके खिलाफ आवाज़ भी उठानी चाहिए, और अगर सामान्य इंसान उसके खिलाफ यदि आवाज़ उठाता है तो वो क्या असामान्य कृति कर सकता है, बस यही बात है। अतः बस में उसका गाना और उसका पोस्टर आज रिलीज था, ये पोस्टर है, और मैं एक बहुत ही डिफरेंट रोल कर रहा हूँ। खैर मैं फिल्म मराठी में है, मराठी फिल्म आजकल बहुत बढ़िया बनती है। मैं तो कहूँगा कहानी की दृष्टि से भी बहुत ज़बरदस्त होती हैं, मिट्टी की फिल्में होती हैं। तो बस अभी वो फिल्म रिलीज़ पे है, और 15 अगस्त का औचित्य देखकर ये वंदे मातरम जो गाना है आता बस, वो भी रिलीज़ हुआ है। वो सुनकर दर्शकों को भी एक जो राष्ट्र भक्ति है या राष्ट्र चेतना है वो भी निश्चित रूप से जागृत होगी। तो आज का ये दिन चुनना क्या यही वजह रही 15 अगस्त के पहले? हाँ, वो औचित्य है इसलिए क्योंकि अभी आने वाले दिनों में 15 अगस्त है, इस आने वाले वीक में, तो शायद इसलिए उन्होंने चुना है। ओके सर, इसके अलावा सर आपने लॉन्च स्टार्ट होने से पहले सेक्शन 3 धारा 370 का हटने का लिए एक बात कही थी। नहीं, मतलब ऐसा है कि राज्यसभा में और लोकसभा में बिल पास हो गया, तो उसे हमने कहा कि अब जनता ने भी कहा कि अभी बस, आता बस, बहुत हो गया, क्योंकि ये बहुत पुरानी भूल थी, उस भूल को सुधारा गया, तो उससे उन राज्यों का फायदा ही होगा, उस राज्य की प्रजा का फायदा होगा। लेकिन मैं जनता को भी ये एक कलाकार के रूप से आह्वान करना चाहूँगा कि इसके लिए, क्योंकि ये एक ऐतिहासिक निर्णय है, एक देश का ऐतिहासिक फैसला है, इसमें ऐसे जोक्स और सरकास्टिक या ऐसा कोई टिप्पणी न करे कि जिससे कोई आहत हो। बस इतना ही मेरा आह्वान है, क्योंकि ये फैसला हो गया है और इस इतिहास के हम सब साक्षी बने हैं। तो बस वो लद्दाख हो, जम्मू हो, कश्मीर हो, सभी का उज्जवल भविष्य ही है, और इसलिए ये हुआ है, तो इसलिए मैंने कहा। सर एक लॉस भी बहुत बड़ा हुआ है, सुषमा स्वराज जी हमारे बीच नहीं रही सर, क्या लगता है इसके कितना बड़ा लॉस होगा हमारे लिए, क्योंकि ऐसे नेता जल्दी मिलते नहीं हैं, और उनके जैसा इंसान अभी फिलहाल कोई नहीं है। जी, निश्चित रूप से आपने बिल्कुल सही कहा। कल जब ये न्यूज़ मैंने 10 सवा 10 बजे रात को सुनी कि वो अस्वस्थ हैं, एम्स में भर्ती हैं, क्योंकि अभी 1-1.5 महीने पहले ही मैं मिला था उनसे, और इतनी प्यार से एक उनको देखकर मातृशक्ति है सामने, कोई एक बहाल पर एक बहुत ही अद्भुत तिलक, बहुत ही अच्छा हास्य और बहुत ही मृदु भाषा, प्यार भरी भाषा, और एक बेटे की तरह बात करती थी। मैं इतना ही कहूँगा कि ऐसी विद्या विभूषित, ऐसी विद्वान विदुषी महिला राजनीतिज्ञ भारतीय राजनीति में मैं कहूँगा कि राजनीति के पटल की मातृशक्ति हमने खोई है। उनकी जिह्वा पर स्वयं सरस्वती जो है वो वास करती थी, क्योंकि वो हर एक शब्द चिंतन से आया हुआ, उनका धारा प्रवाह जो बोलना था, हर एक शब्द जो है वो बहुत ही नपा तुला और परफेक्ट, भेदक था। जहाँ भेदना है वहाँ भेदक था, जहाँ मृदु है वहाँ मृदु था। चाहे वो विरोधी पक्ष नेता थी तब भी उन्होंने विरोधी पक्ष को बहुत अच्छे तरीके से घेर कर रखा था। चाहे वो भारतीय जनता पार्टी की जब प्रवक्ता थी तब भी एक अद्भुत उनका कार्य था। और जब वो 14 से लेकर 19 तक विदेश मंत्री, भारत की पहली विदेश मंत्री, महिला विदेश मंत्री रही, और मोदी जी के नेतृत्व में वसुधैव कुटुंबकम और राष्ट्र सर्वोपरि है, ये 2 सूत्रों को लेकर 198 देश या 192 देश
को लेकर घूमना था। जब भाषण सुन रहा था विदेश नीति को लेकर, तो उन्होंने कहा कि हम 193 में एक हम भी हैं, और 3 देशों को वो जा नहीं पाए, बाकी सभी देशों में बिजनेस को लेकर और अच्छा नाता डेवलप करने के लिए, और भारतीय विदेश नीति जो समृद्ध हुई है ये कार्यकाल में, उसका वो उनका बहुत ही मतलब बहुमोल उनका ये है कार्य है उनका, वो कभी भुला नहीं जा सकता। और मैं इतना ही कहूँगा कि उस सुषमा स्वराज के नाम में ही माँ है, तो भारतीय राजनीति के पटल की एक अद्भुत मातृशक्ति हमने खोई है, और ये क्षति बहुत ही अभूतपूर्व है और ये कभी पूर्ण नहीं हो सकती। और मैं कितना बोलूं उनके लिए उतना कम है। मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि ईश्वर उन्हें शांति प्रदान करे।